पुणे शहरामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काही लाखाच्या घरात आहे आणि हे सगळे विद्यार्थी मेस त्याचबरोबर सकाळच्या नाश्ता सेंटरवरती अवलंबून असतात। आखाती देशामध्ये जे युद्ध सुरू आहे ज्याचा फटका गॅस वितरण सेवा जी आहे ती संपूर्ण देशभरामध्ये विस्कळीत झालेली पाहायला मिळते। राज्यभरामध्ये सुद्धा आणि संपूर्ण देशभरामध्ये व्यावसायिक सिलेंडरचं वाटप जे आहे ते सरकारनं बंद केलेलं आहे आणि आपण पाहतोय की व्यावसायिक सिलेंडर बंद केल्यामुळे सध्या व्यावसायिकांकडे आपण पाहतोय की व्यवसाय करण्यासाठी गॅस उपलब्ध नाही आणि त्या कारणामुळे सगळे नाश्ता सेंटर जे आहेत बंद होण्याच्या मार्गावर आहेत। आज आपण पाहतोय की या नाश्ता सेंटरमध्ये फक्त इडली उपलब्ध आहे, इतर सगळे पदार्थ जे आहेत ते खरं तर बंद असलेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र या संपूर्ण नाश्ता सेंटरमध्ये काही हजार विद्यार्थी जे आहेत ते दररोज खरं तर नाश्ता करतात, मात्र आज गॅसच उपलब्ध नसल्या कारणामुळे आपण पाहतोय की या ठिकाणी गॅस जो आहे तो बंद झालेला पाहायला मिळतोय। गॅस किती दिवसांचा शिल्लक होता, आता काहीच नाही? आता काहीच नाही, आता सर्व संपलंय। बरं, आता काय ठेवलंय नाश्त्यामध्ये? फक्त इडली आहे, इडली, बाकी पोहे पोहे बिहे सर्व बंद आहेत। बरं, आता काय म्हणतात सकाळपासून सगळे मुलं आले असतील, काय सांगताय? त्यांना आता सांगता गॅस संपलाय म्हणून। त्यांची आता सगळीकडे अपघात आहे, म्हणजे अवस्था वाईट आहे। हा, सगळीकडे तसं आहे। बरं, आता काय विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे? काही करा पण गॅस सुरू करून नाश्ता द्या। नाश्ता द्या फक्त, बरं काही करा तुम्ही, कसं पण करा पण नाश्ता पाहिजे आम्हाला। बरं, तर आपण पाहतोय की व्यावसायिक सांगतायत की इतर सगळे पदार्थ जे आहेत ते बंद केलेले आहेत। विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावरती अडचण निर्माण झालेली पाहायला मिळते। काय हजार विद्यार्थी जे आहेत त्या नाश्ता सेंटरमध्ये सकाळी नाश्ता करतात, मात्र गॅसच उपलब्ध नसल्या कारणामुळे इतर सगळे पदार्थ जे आहेत नाश्ता सेंटरमध्ये बंद असलेले पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन अभिजित पेशेसोबत प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।